नमस्कार, मी गायिका योगिता बोराटे. वेलकम टू माय चॅनल. कढीपत्ता म्हटलं की बरेच जण तोंड वाकडं करतात आणि एस्पेशली लहान मुलं. आज आपण त्याच कढीपत्त्याची खुशखुशीत आणि खमंग चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. अरे, आलात तुम्ही? बरं झालं आलात. आज मी तुम्हाला सांगणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांची रेसिपी. कसं आहे ना मंडळी, दुधी, दोडकं, कढीपत्ता ह्या सगळ्या भाज्यांची नावं घेतली ना की सगळेच तोंड वाकडं करतात. मग मी म्हटलं चला ह्या सगळ्या भाज्यांना आपण इंटरेस्टिंग बनवूया. तर सर्वात पहिली रेसिपी असणार आहे कढीपत्त्याची चटणी. दुसरी रेसिपी असणार आहे दुधीच्या सालाची चटणी आणि तिसरी रेसिपी असणार आहे दोडक्याच्या सालाची चटणी. दोडकं म्हणजे ज्याला हिंदीत तुरिया म्हणतात. तर चला बघूया. ह्या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. एकदम फ्रेश मार्केटमधनं आणलेला कढीपत्ता. हा कढीपत्ता मी धुवून वाळत टाकलेला आहे आणि इतर सामग्री जी लागणार आहे ती ही आहे. म्हणजे ही मुख्य सामग्री आहे. किसलेलं खोबरं, दाण्याचं कूट आणि तीळ हे सगळं समप्रमाण घेतलेलं आहे, अर्धी अर्धी वाटी. आणि चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट. सर्वात आधी आपण खोबरं, हे किसलेलं खोबरं आहे ते एकदम खमंग भाजून घेणार आहोत. या रेसिपीला शक्यतोवर खोबरं किसूनच घ्या. खोबऱ्याचे काप नका घेऊ करून, कारण काप जरा इव्हनली नाही भाजले जात, अनइव्हन भाजले जातात. पण खोबऱ्याचा किस केला की तो समप्रमाण सगळीकडनं भाजला जातो. आणि ही कढई कास्ट आयर्नची आहे बरं का. मी शक्यतो हेल्दी कुकिंग फॉलो करते आणि त्यासाठी मी भांडी अशी आणते ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. तर ही इंडक्शनवर चालणारी कास्ट आयर्नची कढई आहे. हे तुम्हाला काळं दिसेल तर तुम्हाला असं वाटेल हे नॉनस्टिक कढई वगैरे आहेत. नॉनस्टिक कढई नाही आहे ही. तुम्ही बघतायत खोबरं भाजायला सुरुवात झाली आहे. बरीच जण ह्या स्टेजला खोबरं भाजलं गेलं असं म्हणतात आणि बाजूला ठेवतात. पण नाही, आपल्याला हे पूर्ण सगळं समप्रमाण खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. स्वयंपाक करणं ही पण एक कला आहे आणि जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मंद आचेवरच स्वयंपाक झाला पाहिजे. हे तुम्ही बघतायत आता कसं खरपूस भाजलं जात आहे. ऑलमोस्ट भाजलं गेलंय. त्यातल्या त्यात जे कडक भाग आहे ते मी मध्ये आणलेत जरा. आता हे बघत आहात खोबरं प्रत्येक रेषा रेषा खमंग खरपूस भाजला गेला आहे. आणि हेच आपल्याला हे असंच खोबरं भाजून हवंय चटणीसाठी. पूर्ण खमंग समप्रमाण भाजलं गेलेलं आहे. मला हे खोबरं या स्टेजपर्यंत भाजायला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं लागली आणि सतत कंटिन्युअसली स्टर करत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं. आणि आता हे झालेलं आहे. आता मी हे एका कढईत काढून ठेवणार आहे. आता मी ह्याच्यात तीळ टाकणार आहे. लक्षात घ्या, हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेतलंय. ड्राय रोस्ट म्हणजे त्याच्यात तेल वगैरे काही घातलं नाहीये मी अजूनपर्यंत. एस्पेशली खोबरं आणि तीळ भाजताना मी तेल अजिबात घातलेलं नाहीये. हा आवाज येतोय तुम्हाला, म्हणजे तीळ भाजायला सुरुवात झालेली आहे. ह्या स्टेजला तीळ भाजले गेले असं नाहीये बरं का, अजून सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे आता मी त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहे, कारण ते तीळ उडणार आता.
आता हे तीळ खमंग दिसतायत तुम्हाला. तीळ भाजून होत आलेले आहेत. तीळ कम्प्लिटली भाजून झालेले आहेत. हे आहे ह्याच्यासाठी लागणारं दाण्याचं कूट. पण आता मी हे दाण्याचं कूट कालच करून ठेवलंय, त्याच्यामुळे मी हे भाजणार नाहीये. पण लक्षात घ्या, हे जर कूट तुमचं 15 दिवस 20 दिवस महिनाभर जुनं असेल तर ते प्लीज कूट भाजून घ्या. आणि चटणी करताना जर तुम्ही दाण्याचं कूट वापरत असाल तर ते मिक्सरमध्ये वाटताना दाण्याचं कूट टाकायचं नाही. दाण्याचं कूट वाटून झाल्यानंतर मिक्स करायचं त्याच्यात. तुम्हाला मी दाखवेनच पुढे कसं ते. आणि जर दाण्यांचा वापर करत असाल तर ते दाणे तुम्ही एकदम खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता मी कढीपत्ता भाजणार आहे आणि त्यासाठी थोडंसं तेल घेणार आहे. मी शेंगदाण्याचं कोल्ड प्रेस तेल वापरते. तुम्ही रेग्युलर जे तेल वापरत असाल ते तुम्ही टाकू शकतात. काही जण कढीपत्त्याच्या चटणीत कढीपत्ता खूप थोडा वापरतात, पण मला कढीपत्त्याची चटणी तर मेन इन्ग्रेडियंट कढीपत्ता असला पाहिजे, म्हणून मी थोडा जास्त वापरते. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आपल्याला. मी एक तीळ टाकून बघितला, तो तडतडला म्हणजे तेल गरम झालेलं आहे. आणि आता मी कढीपत्ता घालणार आहे. तो आवाज ऐकलाच असेल तुम्ही कढीपत्ता घातल्या घातल्या. हा हा हा, काय घमघमाट वास सुटलेला आहे कढीपत्त्याचा. लक्षात घ्या, आपल्याला हा कढीपत्ता एकदमच खरपूस असा क्रिस्पी, म्हणजे हातात घेतल्यावर ते पान असं क्रंची मोडेल इतका भाजून घ्यायचा आहे. भाजताना अशी एकमेकांना चिकटून जी पानं असतात ना, ती जरा अशी वेगळी करायची. म्हणजे मी तरी हे फॉलो करते, जेणेकरून प्रत्येक पान ते मोकळं भाजलं जातं. आपण जेव्हा डाळीवरनं कढीपत्ता काढतो ना, तेव्हा असा एकत्र येतो तो, आणि मग तो तसाच राहतो. तुम्हाला हा आवाज येत असेल, म्हणजे आता भाजायला सुरुवात झाली आहे, भाजला गेलेला नाहीये. बरेच जण ह्या स्टेजला भाजला गेला असं समजतात आणि गॅस बंद करतात, पण नाही. अजून जोपर्यंत प्रत्येक पान त्याचं क्रिस्पी होत नाही, कढीपत्ता भाजला गेला असं होत नाही. कढीपत्ता भाजताना मी थोडंसं तेल घातलं, कारण जर तेल घातलं तरच कढीपत्ता असा क्रिस्पी भाजून येतो. नाहीतर ड्राय भाजताना ना थोडासा जळतो तो कढीपत्ता, आणि मग त्याची चटणीला त्याची चव चांगली नाही लागत. आणि म्हणून कढीपत्ता भाजताना, चटणी करताना थोडंसं तेल घालावं. हा तुम्ही बघत आहात, हा बघा, हा आता ह्या स्टेजला पूर्ण कढीपत्ता मिक्स करताना तो आवाज येतोय बघा, क्रिस्पी. याचा अर्थ कढीपत्ता झालेला आहे. आवाज ऐकू येतोय तुम्हाला? आता मी तुम्हाला एक पान चुरून दाखवणार आहे. कुठलंही पान घ्या, ते असं आला आवाज तुम्हाला क्रिस्पी, म्हणजे आता हा कढीपत्ता भाजला गेलेला आहे. आता ह्याच्यातच मी चवीप्रमाणे मीठ घालणार, थोडीशी हळद, लाल तिखट चवीप्रमाणे. मी ह्याच्यात दाण्याचा कूट घातलेला नाहीये. तुम्ही जर अख्खे दाणे भाजून घालत असाल तर ह्या स्टेजला ते दाणे घालायचे आहेत, पण मी कालच कूट करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात कूट घातलेला नाही. मिक्सरमधनं ग्राइंड करताना हे पल्स मोडवर करायचं आहे. बघितलं तुम्ही? आता मी ह्याच्या दाण्याचा कूट टाकणार. तुम्ही जर नीट बघितलत ना तर तुम्हाला काही काही तीळ अख्खे दिसतील.
आणि ते तसेच, दॅट इज द करेक्ट कन्सिस्टन्सी ॲक्च्युली. मी याच्यात दाण्याचं कूट घालत आहे. मी याच्यात दाण्याचं कूट घातल्यावर थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे पिठी साखर घालत आहे, अगदी थोडीशी. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नका घालू, विच इज क्वाईट ओके. हे पुन्हा असं हातानेच मिक्स करणार आहे मी. तयार आहे कढीपत्त्याची चटणी. रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही चटणी एकदा केली की 15 दिवस, महिनाभर नक्कीच राहते. मस्त एअरटाईट डब्यात भरून ठेवा. आणि ही चटणी खायची कशी? तुम्ही गरम भातावर तूप टाकून ही चटणी टाकून कालवून खाऊ शकतात. जसं साऊथ इंडियन लोक मुळगापुरी चटणीचा उपयोग करतात, एक्झॅक्टली तसाच उपयोग आपण ह्या चटणीचा देखील करू शकतो. नुसतं तेल टाकून पोळीबरोबर खाल्ली तरी छान लागते. आणि अगदी पोह्यांमध्ये थोडी चव नसेल तर वरती ही चटणी टाकून खायची. अगदी कशावरही चटणी छानच लागते. नक्की ट्राय करा रेसिपी आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मला कशी वाटली तुम्हाला. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आम्हाला आणि असे अनेक व्हिडिओ जेव्हा बनतात तेव्हा किती मेहनत आम्ही करतो याचा विचार करा. आणि जेव्हा आम्ही यूट्यूबच्या ॲनालिसिसमध्ये जाऊन बघतो तेव्हा आम्हाला कळतं की 98% लोक आमचा व्हिडिओ बघत आहेत पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.